नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी वनश्री तुम्हा सर्वांचे रिफ्लेक्टिव्ह राईज या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. लुईस हे यांनी लिहिलेल्या तुमच्यातील शक्ती ओळखा या पुस्तकाचे वाचन आपण करत आहोत. या पुस्तकातील प्रकरण 2 आतल्या आवाजाचा मागोवा घेताना. आपण निवडलेले विचार हे आपल्या आयुष्याचा पडदा रंगवण्याचे साधन असते. मी माझे विचार बदलले तर माझे आयुष्य बदलू शकते हे पहिल्यांदा जेव्हा ऐकले ते ऐकल्याचे मला चांगलेच आठवते. ही कल्पना मला खूप क्रांतिकारी वाटली. मी न्यूयॉर्कमध्ये असताना मला एकदा चर्च ऑफ रिलिजियस सायन्सचा शोध लागला. मेरी बेकर एडीने स्थापन केलेले ख्रिश्चन सायन्स चर्च आणि अर्नेस्ट होम्स यांनी स्थापन केलेले सायन्स ऑफ माइंड व चर्च ऑफ रिलिजियस सायन्स यांच्यामध्ये बरेच जण गोंधळ करतात. या दोन्हींचे तत्वज्ञान खूप वेगळे आहे. सायन्स ऑफ माइंड यांचे अधिकारी आणि अनुयायी चर्च ऑफ रिलिजियसचीच विचारसरणी व शिकवण पुढे नेत आहेत. माझे विचार माझे भविष्य घडवतात हे त्यांनीच मला पहिल्यांदा सांगितले. त्यावेळेस मला ते समजले नसले तरी मला आता कुठंतरी ज्याला आतला आवाज म्हणतात त्या ठिकाणी ते भावल्यासारखे झाले. अगदी बरोबर असं तो आतला आवाज म्हणाला आणि तो निर्णय कितीही विचित्र वाटला तरी माझ्यासाठी तो योग्यच होता हे माझ्या लक्षात आले. त्या कल्पनेने एक तार छेडली गेली. होय, ते बरोबर आहे असं कुणीतरी म्हणालं आणि त्यानंतर विचार कसे बदलायचे हे शिकून घेण्याच्या धाडसाला सुरुवात झाली. एकदा त्या कल्पनेचा स्वीकार केल्यावर, त्याला होकार दिल्यावर मग मी कसे याच्या मागे लागले. मी खूप वाचायला सुरुवात केली. तुमच्या घरात असतात त्याप्रमाणे माझेही घर धार्मिक प्रवचनांच्या व स्वमदतीच्या पुस्तकांनी भरून गेले. अनेक वर्ष मी त्या धार्मिक वर्गांना जात होते. या विषयाशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीचा शोध घेत होते. नवविचारांच्या तत्वज्ञानामध्ये मी अक्षरशः बुडून गेले. आयुष्यात पहिल्यांदा मी इतका अभ्यास केला. तोपर्यंत माझा कशावरही विश्वास नव्हता. माझी आई कॅथलिक असून नसल्यासारखी होती. माझे सावत्र वडील तर नास्तिकच होते. माझ्या मनात ख्रिश्चनांविषयी काहीतरी चमत्कारिक कल्पना होत्या ज्या काही मला पटलेल्या नव्हत्या. सायन्स ऑफ माइंड याच्या मी अगदी खोलातच शिरले, कारण त्यावेळेस तेवढी एकच जागा माझ्यासाठी मोकळी होती आणि मला ती फार अद्भुत वाटली. सुरुवातीला ते खूप सोपं वाटलं आणि त्यातील काही संकल्पनाही मी आत्मसात केल्या. त्यावर मी जरा वेगळ्या पद्धतीने विचार करू लागले व बोलूही लागले. त्या दिवसात मी म्हणजे एक मूर्तिमंत तक्रार आणि आत्मवंचित होते. चिखलात लोळायला मला आवडायचं. लोकांनी माझी कीव करावी म्हणून अखंडपणे तसे अनुभव मी स्वतःच निर्माण करीत होते हे माझ्या लक्षातच येत नव्हते. हळूहळू माझ्या तक्रारी कमी कमी होत गेल्या. माझ्या बोलण्याकडे मी लक्ष द्यायला लागले. मी स्वतःलाच दोष देत होते. ते थांबवण्याचा मी प्रयत्न देखील केला. मी सकारात्मक वाक्य म्हणायला सुरुवात केली. त्या बडबडण्याचा अर्थ मलाच समजत नव्हता, पण मी सुरुवात अगदी सोप्या पद्धतीने केली. लहान सहान बदल होताना दिसू लागले. चौकात ग्रीन सिग्नल मिळायला लागले. पार्किंगसाठी सहजपणे जागा मिळू लागली. मी एक हॉट स्टफ आहे असं मला स्वतःलाच वाटायला लागलं. वाव, सगळंच माझ्या आवाक्यात असल्यासारखं वाटू लागलं. मी शिष्ट, उद्धट आणि माझ्या मतांविषयी आग्रही झाले. सगळ्या प्रश्नांची उत्तरे समजल्याचा माझा समज झाला. मी निर्माण केलेल्या या जगात मी सुखरूप आहे असा कदाचित मी गैरसमज करून घेतला असावा. काही दुरभिमानी, विशेषतः आपले नियंत्रण असलेल्या मतांपासून आपण दूर जायला लागलो की चांगलेच घाबरायला होते. मी तर खूपच घाबरत होते. म्हणून मला जे सुरक्षित वाटेल ते मी धरून ठेवायचे. माझी ती सुरुवात होती. मला आणखी खूप दूर जायचं होतं आणि अजूनही जायचं आहे.
इतरांप्रमाणेच मला सुद्धा हा मार्ग काही फार सोपा किंवा सुकर नाही हे जाणवायला लागलं. कारण नुसती सकारात्मक वाक्ये म्हणणे प्रत्येक वेळेसच उपयोगी पडत नव्हती. आणि का तेही समजत नव्हतं. मी स्वतःलाच विचारायचे, काही चुकतंय का माझं? आणि लगेच स्वतःला दोष देखील द्यायचे. मी चांगली नाही याचं आणखी एक उदाहरण तर नाही हे माझं नेहमीचं जुनं आवडतं मत होतं. अशा वेळेस माझे गुरु एरिक पेस माझ्याकडे बघून हा तिरस्कार आहे असं म्हणायचे. ते कशाबद्दल बोलतायत याची मला काहीही कल्पना नव्हती. तिरस्कार? छे, मला कशाचा असेल तिरस्कार असे मला वाटायचे. शिवाय या मार्गावरून मी नुकतीच चालायला लागली होते. आध्यात्मिक दृष्ट्या मी स्वतःला परिपूर्ण समजत होते. किती संकुचित दृष्टिकोन बनला होता माझा. माझ्या परीने मी आयुष्यात चांगलं वागायचा खूप प्रयत्न करत होते. तत्वज्ञान व अध्यात्म यांचा अभ्यास करून स्वतःविषयी जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. शक्य होते तेवढे आत्मसातही करत होते. कधी कधी त्याचा वापरही करून बघत होते. बरेच वेळा आपण काही गोष्टी शिकतो, आत्मसातही करतो, पण त्या कशा वापरायच्या हे आपल्याला माहीत नसते. काळ वेगाने पुढे सरकत होता. सायन्स ऑफ माइंडचा अभ्यास करून मला आता 3 वर्ष झाली होती. मी आता चर्चमध्ये प्रॅक्टिशनर म्हणून काम करत होते. मी तत्वज्ञान शिकवायला सुरुवात केली होती. पण माझे विद्यार्थी गोंधळात का पडतायत, ते एकाच जागी अडकून का पडलेत याबद्दल कळत नव्हतं. मी त्यांना चांगला उपदेश देत होते, त्याचा ते सदुपयोग करून स्वतःचे कल्याण का करून घेत नाहीत याचे मला आश्चर्य वाटत असे. माझ्या हे लक्षात येत नव्हते की मी सत्य सांगत होते, पण मीच तसे जगत नव्हते. मुलांना चांगलं वागायचे धडे देणाऱ्या आणि स्वतः मात्र विरुद्ध वागणाऱ्या पालकांप्रमाणे मी वागत होते. आणि एके दिवशी अचानक माझ्या ध्यानीमनी नसताना मला कॅन्सर असल्याचे कळाले. मी खूपच हादरले. आत्तापर्यंत जे काही शिकले ते सत्य आहे की नाही याची मला शंका यायला लागली होती. ती अगदी सर्वसामान्य आणि सहज प्रतिक्रिया होती. मी विचार करू लागले, माझं मन स्वच्छ आणि संयमी असतं तर हा रोग माझ्याकडून निर्माणच झाला नसता. कॅन्सरचे निदान होत असताना मनात खोल कुठेतरी हा आजार व्हावा, म्हणजे त्याविषयी मला काहीतरी प्रयोग करता येईल असे वाटत होते. शिवाय आणखी एक रहस्य मनात दडून बसले होते, ते मला मेल्यानंतरही समजले नसते. पण तोपर्यंत माझ्यापासून लपवण्यासारखं फारसं माझ्यापाशी काही उरलं नव्हतं. कॅन्सर म्हणजे एक डिसीजच होता. कितीतरी वर्षापासूनचा साचलेला तिरस्कार माझं शरीर कुरतडत होता. आपण आपल्या भावना जेव्हा आत दाबून टाकतो तेव्हा त्यांना शरीरात कुठेतरी राहावंच लागतं. आयुष्यभरातल्या अशा भावना आपण दाबून दाबून भरल्या की त्या कुठेतरी अशा स्वरूपात प्रकट होतात. माझ्यातला हा तिरस्कार, ज्याचा माझ्या गुरूंनी अनेक वेळा उल्लेख केला होता, हा लहानपणी माझ्यावर झालेल्या शारीरिक आणि भावनिक अत्याचाराचं रूप आहे याची मला जाणीव झाली. तिरस्कार वाटणं स्वाभाविकच होतं. मी कडवट झाले होते. भूतकाळ मी विसरू शकत नव्हते की माफही करू शकत नव्हते. हा कडवटपणा बदलायचा किंवा मोकळा करायचा मी कधी प्रयत्नही केला नव्हता. जेव्हा मी घरातून बाहेर पडले तेव्हा ती घटना सुद्धा मागे ठेवून गेले असं वाटत होतं, पण ते तसं नव्हतं. तो अनुभव मी माझ्या आत पुरून टाकला होता. तत्वज्ञानाचा मार्ग स्वीकारल्यानंतर माझ्या भावनांवर मी अध्यात्माचं पांघरूण घातलं आणि तो कचरा मी आतच दाबून टाकला. माझ्या भोवती मी एक भिंत उभी केली होती. माझ्याच भावना मला स्पर्शही करू शकत नव्हत्या. मी कोण आहे आणि कुठे आहे हे सुद्धा मला माहीत नव्हतं. कॅन्सरचं निदान झाल्यावर खऱ्या अर्थानं स्वतःला ओळखण्याची सुरुवात झाली.
देवाचे खूप खूप आभार, कारण माझ्यापाशी साधनं होती. माझ्यात बदल घडवून आणायचा असेल तर मला आत्मशोध घेणे भाग होतं. डॉक्टरांनी माझं ऑपरेशन केलं असतं, माझी काळजी घेतली असती. पण मी माझे विचार आणि माझे शब्द बदलले नसते तर तो आजार मी पुन्हा निर्माण केला असता. हा कॅन्सर आपल्या शरीरामध्ये कोणत्या बाजूला असतो, डाव्या की उजव्या, याचं मला खूप कुतूहल होतं. उजवी बाजू पुरुषाचं प्रतिनिधित्व करते, ती सतत देणारी असते. डावी बाजू ही स्त्रीचं प्रतिनिधित्व करते, ती सतत घेणारी असते. जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात चुकीचं घडलं तेव्हा ते नेहमी उजव्या बाजूलाच घडलं. माझ्या सावत्र वडिलांविषयी तिरस्कार मी तिथं साचून ठेवला होता. मला ग्रीन सिग्नल आणि पार्किंगची जागा मिळणं बंद झालं. खूप खोलवर जावं लागणार आहे हे माझ्या लक्षात आलं. माझ्या आयुष्यात अपेक्षेप्रमाणे मी पुढे जात नव्हते, कारण लहानपणी हा साचून ठेवलेला कचरा मी काढून टाकला नव्हता. जे शिकले होते तशी जगत नव्हते. माझ्या आतल्या लहान मुलीला समजून घेऊन तिच्यावर प्रयोग करणं आवश्यक होतं. माझ्या आतल्या त्या मुलीला माझ्या मदतीची गरज होती, कारण ती अजूनही फार मोठ्या दुःखात होती. मी अतिशय गंभीरपणे आत्मउपचार करायला सुरुवात केली. सगळं लक्ष स्वतःवर केंद्रित केलं. त्याच्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही. स्वतःला बरं करण्याचा मी ध्यासच घेतला होता. काही उपाय खूप गूढ होते, पण तरी ते मी केले. शेवटी माझं आयुष्य पणाला लागलं होतं. सलग 6 महिने, सलग 24 तास मी त्यात गढून गेले होते. कॅन्सरवरच्या पर्यायी उपचारांवरची मी माहिती वाचत होते आणि त्याचा अभ्यास करीत होते, कारण त्यानेच मी बरे होणार आहे यावर माझा विश्वास होता. अनेक वर्षांपासून खात आलेल्या जंक फूडचे विषारी आणि टाकाऊ पदार्थ मी निसर्गोपचाराच्या एका पद्धतीने शरीराबाहेर काढून टाकले. कित्येक महिने मी मोड आलेल्या उसळींवर आणि पालेभाज्यांचा रस घेऊन काढले. मी आणखी काही खात असणार, पण मला आत्ता एवढंच आठवतं. कॅन्सर पुन्हा होऊ नये म्हणून सायन्स ऑफ माइंडचे प्रॅक्टिशनर आणि शिक्षक व माझे गुरु यांच्याकडून मानसिक प्रवृत्तीमध्ये बदल व स्वच्छता करून घेतली. सकारात्मक बोलणं, सकारात्मक कल्पनादृश्य बघणं, यासोबत मनावर आध्यात्मिक उपचारही सुरू केले. रोज मी आरशासमोर बसून प्रयोग करीत होते. आरशात बघून, तू मला आवडतेस, खरंच खूप आवडतेस, असं उच्चारणं माझ्यासाठी फार फार अवघड होतं. खूप रडल्यानंतर आणि उसासे टाकल्यानंतर ते मला जमायला लागलं. माझ्या दृष्टीनं ती एक फार मोठी उडी होती. मी एका मानसोपचार तज्ज्ञाकडे गेले. पेशंटच्या मनातला संताप बाहेर काढण्यात आणि मुक्त करण्यात तो तज्ज्ञ होता. उशीला ठोसे मारण्यात आणि उशीवर संताप व्यक्त करण्यात मी बराच वेळ घालवला. ते फार अद्भुत होतं. असं करायला माझ्या आयुष्यात आतापर्यंत मला कुणी परवानगीच दिली नव्हती. कशामुळे माहित नाही, पण बहुधा थोडं थोडं सर्वांच्यामुळे मला गुण आला. मुख्य म्हणजे मी जे काही करत होते ते सातत्यानं करत होते. जागेपणी अखंडपणे करत होते. दिवसभरात जे काही करत होते त्याबद्दल रात्री झोपताना माझेच आभार मानत होते. झोपेमध्ये माझं शरीर आरोग्यदायी आणि स्वस्थ होत असल्याचा सकारात्मक विचार करत होते. सकाळी उठल्यावर शरीराचे त्याबद्दल आभार मानत होते. दिवसेंदिवस मी सुधारत होते आणि शिकत होते. मी वाईट आहे अशा नजरेनं स्वतःकडे न बघता माझ्यात बदल होत आहेत असा सकारात्मक विचार मी करत होते. समजून घेणे आणि क्षमा करणे यावरही मी काम करत होते. त्याचाच एक भाग म्हणजे माझ्या आई वडिलांच्या बालपणीच्या काळाचा मला शक्य तेवढा शोध घ्यायचा होता. लहानपणी त्यांना कशी वागणूक मिळत होती हे मी समजून घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या लहानपणी जशी त्यांना वागणूक मिळाली
त्यापेक्षा वेगळं ते मोठेपणी करू शकले नाहीत हे माझ्या लक्षात आले. माझ्या सावत्र वडिलांच्या लहानपणी त्यांच्यावर त्यांच्या आई वडिलांनी खूप अत्याचार केले होते. तसेच अत्याचार ते आता आपल्या मुलांवर करत होते. माझ्या आईला तर लहानपणी पुरुषांचं नेहमी बरोबरच असतं आणि त्यांना जे हवं ते करू द्यायला हवं हीच शिकवण मिळाली होती. वेगळ्या पद्धतीनं संगोपन करण्याचा कोणी प्रयत्नच केला नव्हता. ती त्यांची जगण्याची पद्धत होती. हळूहळू त्यांना समजून घेत असतानाच मी त्यांना क्षमा करायला सुरुवात केली. जशी जशी मी माझ्या आई वडिलांना क्षमा करीत गेले तशी मी स्वतःलाही क्षमा करत गेले. स्वतःला क्षमा करणे हे फार महत्त्वाचे आहे. बरेच जण आपल्या आत असलेल्या मुलांवर त्यांचे आई वडील करीत होते त्याच पद्धतीने अत्याचार करतात. आपणही तसाच अत्याचार करत असतो. हे फार वाईट आहे. आपल्या लहानपणी घरातली माणसं आपल्याशी चुकीचं वागत असताना आपल्यापाशी दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण मोठे झाल्यावर आपण आपल्या आत असलेल्या लहान मुलाशी तसंच चुकीचं वागत असू तर ते फारच भयंकर आहे. मी मला क्षमा केले तसे स्वतःवर विश्वास ठेवायला लागले. माझ्या एक लक्षात आलं की आयुष्यावर किंवा इतरांवर विश्वास नसणं म्हणजे खरं तर स्वतःवरच विश्वास नसण्यासारखं असतं. परिस्थिती कोणतीही असो, परमात्मा आपली काळजी घेणारा आहे यावर आपण कधीच विश्वास ठेवत नाही. मी कधी पुन्हा प्रेमात पडायच्या भानगडीत पडत नाही. मला पुन्हा त्रास करून घ्यायचा नाही असं आपण म्हणतो. खरं तर आपल्याला हे म्हणायचं असतं की तुम्ही माझी काळजी घ्याल असा मला विश्वास वाटत नाही म्हणून मी सगळ्यांपासूनच दूर राहणार आहे. मी स्वतःची काळजी घेईल असा मला विश्वास वाटायला लागला. माझ्यावर विश्वास बसल्यावर स्वतःवर प्रेम करणं सहज सोपं वाटायला लागलं. माझं शरीर आरोग्यदायी व्हायला लागलं. माझं हृदय स्वस्थ व्हायला लागलं. माझी आध्यात्मिक प्रगती अशी अनपेक्षितपणे होऊ लागली. अधिक फायदा म्हणजे मी तरुण दिसायला लागले. स्वतःवर काम करण्याची इच्छा असलेले अनेक लोक क्लायंट म्हणून माझ्याकडे येऊ लागले. मला न सांगताच त्यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात सुधारणा होत होती. माझे जसे विचार आहेत तशीच मी जगते आणि तेच मी शिकवते हे त्यांना दिसत असल्यामुळे त्यांना ते समजून घेणे व स्वीकारणे सोपे जात होते. त्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारायला लागला. स्वतःमध्ये आंतरिक पातळीवर शांतता स्थापन होऊ लागते तेव्हा आयुष्य कसं सहजपणे वाहू लागतं ना. तर या अनुभवामुळे मला स्वतःला काय शिकायला मिळालं? माझे विचार बदलण्याची व भूतकाळात जगण्याची माझी प्रवृत्ती सोडून देण्याची खरोखरच इच्छा असेल तर आयुष्यात बदल घडवून आणण्याचं सामर्थ्य माझ्यात येतं. या अनुभवामुळे मला हे शिकायला मिळालं की आपली मनापासून इच्छा असेल तर मनामध्ये, शरीरामध्ये आणि आयुष्यामध्ये आश्चर्यकारक बदल आपण घडवून आणू शकतो. तुमच्यापाशी जे काही ज्ञान आहे, जी काही जाणीव आहे, तिच्या मदतीने तुम्ही आयुष्यात जिथं असाल तिथं निर्मितीमध्ये तुमचे जे काही योगदान असेल किंवा तुमच्या बाबतीत जे काही घडत असेल, तुम्ही जे काही कराल ते तुमच्यासाठी चांगलेच असणार आहे. तुमच्यापाशी जर जास्त ज्ञान असेल तर तेच तुम्ही आणखी वेगळ्या पद्धतीने करू शकता. जसं मी केलं. तुम्ही जिथं आहात त्यात कमीपणा वाटून घेऊ नका. इतरांइतकी झपाट्याने आणि चांगल्या प्रकारे प्रगती करू शकला नाहीत म्हणून स्वतःला दोष देऊ नका. स्वतःला सांगा, मी जे करतोय ते चांगलं व योग्य तेच करतोय. आता मी जरी अडचणीत असलो तरी यातून मी बाहेर पडणार आहे आणि बाहेर पडण्याचा एखादा चांगला मार्ग शोधणार आहे. तुम्ही स्वतःला कमकुवत, काही कामाचे नाही असं समजलात तर तुम्ही जिथं आहात तिथंच अडकून बसाल. तुमच्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर तुम्हाला तुमच्या आपुलकीचा आधार असायलाच हवा. मी ज्या पद्धती वापरल्या त्या माझ्या नाहीत.
त्यापैकी बऱ्याचशा मी सायन्स ऑफ माइंडमध्ये शिकले आहे आणि त्याच मी इतरांनाही शिकवत आहे. त्या खूप प्राचीन आहेत. बऱ्याचशा प्राचीन ग्रंथात तुम्हाला हेच वाचायला मिळेल. चर्च ऑफ रिलिजियस सायन्समध्ये मी एक प्रशिक्षित मिनिस्टर आहे. तरी सुद्धा तिथं चर्च नाही, पण मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. माझं बोलणं सहज सोपं असल्यामुळे ते सर्वांना समजण्यासारखं असतं. हा मार्ग अतिशय सुंदर आहे. एकत्र बसून जीवनाविषयी जाणून घेण्याचा, मनाच्या मदतीने आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचा हा मार्ग आहे. 20 वर्षांपूर्वी मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आज इतक्या लोकांना मी मदत करेल आणि आशा दाखवेल याची मला सुद्धा कल्पना नव्हती.